पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतीय सैन्यानं पाकिस्तान आणि पीओके मधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेत। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या या कारवाईमध्ये मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील 17 सदस्यांनाही ठार मारण्यात आले। दहशतवादी मसूद अझहरनं एक पत्रक प्रसिद्ध केले। भारत आता कोणाची दया करणार नाही असं मसूदनं म्हटलेलं आहे आणि याच हल्ल्यात दहशतवादी मसूद अझहरचा भाऊ दहशतवादी रौफ असगर गंभीर जखमी झालेला आहे। रौफ असगरचा मुलगा हुजैफाचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। तर अझहरचा भाऊ रौफ असगरच्या भावाच्या पत्नीचाही या हल्ल्यात मृत्यू झालाय। यात आणखी 5 जण जखमी झालेत अशी माहिती देखील मिळतेय। रौफ असगर हा भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे। नियम मोडले गेलेले आहेत। आता तिथे कोणाचीही गय केली जाणार नाही, दयेची आशा करू नये असंही अझहरनं आपल्या पत्रात म्हटलंय। मसूद अझहर बाबतची नेमकी बातमी काय आहे ते पाहूयात। या हल्ल्यामध्ये मसूदचे कुटुंबीय मारले गेलेले आहेत। मसूद अझहरचं संपूर्ण कुटुंब हल्ल्यात ठार झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेची स्थापना त्याने केलेली आहे। तर काश्मीर, केनिया, इंग्लंड, सोमालियात सुद्धा दहशतवादी कारवाया केल्या। 1994 साली काश्मीरमध्ये अटक झाली। दिल्ली जम्मूच्या जेलमध्ये त्याचा मुक्काम होता। तर 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचं अपहरण त्याने केलेलं होतं। अपहृत केलेलं विमान अफगाणिस्तानच्या कंदाहारमध्ये नेलं। तर अतिरेक्यांनी मसूद अझहरच्या सुटकेची मागणी केलेली होती। केंद्रातल्या वाजपेयी सरकारनं प्रवाशांच्या बदल्यात मसूदची सुटका केली। मसूद अझहर कुटील कारस्थानं रचण्यामध्ये अतिशय नावाजलेला आहे आणि कुख्यात असणारा मसूद अझहरचं सगळं कुटुंब आता उद्ध्वस्त झालेलं आहे अशी माहिती मिळतेय। मसूद अझहरची बहीण देखील या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती मिळते। कोणीही दयेची आशा करू नये असं मसूद अझहरनं म्हटलेलं आहे। या हल्ल्यामध्ये त्याच्या कुटुंबातले 10 जण ठार झाल्याची माहिती समोर येते। मसूद अझहरचा आतापर्यंतचा जर आपण इतिहास बघितला तर अर्थातच कुटील कारस्थानं करणं आणि भारत विरोधात कारवाया करणं हेच त्याची ख्याती राहिलेली आहे। भारत विरोधात गरळ ओकणं आणि कारवाया करत राहणं हेच त्याची ओळख आहे। मसूद अझहरची बहीण या हल्ल्यामध्ये ठार झालेली आहे। जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेची स्थापना त्यांनी केलेली आहे। मसूद अझहर बाबतची बातमी नेमकी काय आहे ते आपण बघतोय। काश्मीर, केनिया, इंग्लंड, सोमालियातही दहशतवादी कारवाया त्यानं केलेल्या आहेत। 1994 साली काश्मीरमध्ये त्याला अटक झाली। दिल्ली जम्मूच्या जेलमध्ये त्याचा मुक्काम होता। मात्र 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचं अपहरण करण्यात आलं। मसूदच्याच चेल्या चपाट्यांनी ते केलेलं होतं आणि अपहरण केलेलं विमान अफगाणिस्तानच्या कंदाहारमध्ये नेण्यात आलं। यानंतर केंद्राला फोन आले आणि अतिरेक्यांनी मसूद अझहरच्या सुटकेची मागणी केली आणि त्या बदल्यात केंद्रातल्या वाजपेयी सरकारनं प्रवाशांच्या बदल्यात या मसूदची सुटकाही केली। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, एकीकडे आपण बघतोय अशा पद्धतीनं हा हल्ला होत असताना मसूद अझहर हा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा दहशतवादी, सगळी कुटील कारस्थानं रचणारा आणि त्याचं सगळं कुटुंब मारलं जाते, काय अधिक माहिती? तो माइंड गेम खेळतोय आणि आता लष्करी सूत्र मला असं सांगतात की ते पाकिस्तानच्या लष्कराच्या सांगण्यावरूनच तो माइंड गेम खेळतोय। कारण त्यांनी जे पत्र लिहिलंय ना ते पत्र फार विचारपूर्वक जे पाकिस्तानी लष्कराला हवंय तसं लिहिलंय। पण त्याच्या आधी आणखीन एक मोठी आणि महत्वाची बातमी आहे। हा जो मसूद अझहर आहे त्याच्या मुलालाच खरं तर आपल्या लष्करानं टार्गेट केलं होतं। केवळ 5 मिनिट आधी तो तिथून बाहेर पडला असे आता आपल्याकडे माहिती मिळते आहे। परंतु त्यानंतर सुद्धा आपण जी लष्करी कारवाई केली आहे त्याच्यामध्ये मसूद अझहरचा भाऊ दहशतवादी रौफ असगर हा गंभीर जखमी झाला आहे। रौफ असगरचा मुलगा हुजैफाही जखमी झालाय। तर अझहरचा भाऊ रौफ असगर
त्याचा आणि त्याच्या पत्नीचा असा एकूण 14 जणांचा मृत्यू झाला आहे. आणि हा किती खतरनाक दहशतवादी आहे हा आपल्याला हवा होता. आपण UN मध्ये पण म्हटलं होतं की हाच तो दहशतवादी आहे की जो भारताच्या विरोधामध्ये बसतोय आणि लष्करी दहशतवादी कारवाया करतोय. त्याबरोबरच पाकिस्तानमध्ये असे लष्करी बळावरती लष्कराच्या पाठिंब्यावरती बसलेले जे दहशतवादी आहेत त्याच्यात हा आहे. आता त्यांनी जे पत्र लिहिलं ना ते माइंड गेमचा भाग कसा आहे बघा. त्या पत्रामध्ये त्यांनी आपल्या धर्माचा उल्लेख करत अल्लाला जे हवं आहे ते घडलंय असं सांगितलं. म्हणजे जे प्रोवोकेशन करायचं होतं. भारताची आत्ताची जी पत्रकार परिषद झाली ज्याच्यातनं त्यांनी सांगितलं की मूळ हेतू काय होता तर या देशामध्ये हिंदू आणि मुसलमान असा संघर्ष व्हावा. तोच प्रयत्न पुन्हा या हल्ल्याच्या निमित्ताने केला जातोय की अल्लाला हवं होतं म्हणून हे सगळे लोक स्वर्गात वगैरे गेलेत आणि आता आम्ही याला प्रत्युत्तर देऊ, फार कठोर कारवाई करू वगैरे असं तो बोलतोय. तर असं म्हटलं जात आहे की असं पत्र येणं, या क्षणाला ते पत्र येणं हे ह्या दोन देशादरम्यानच्या संघर्षामध्ये दोन्ही बाजूनं जे माइंड गेम सुरू आहेत त्यातला तो एक प्रकार आहे. आणि आत्ता भारताला तेच हवं होतं जे अझर मसूदनी केलं आहे. तो बाहेर आला आणि त्यांनी हे वक्तव्य केली. सगळ्यांना माहिती की कंदहर ज्या वेळेला विमान अपहरण झालं त्याच्यातनं आपल्याला हा दहशतवादी सोडावा लागला आणि अनेक त्याच्यानंतरच्या भारतामध्ये झालेल्या दहशतवादी कारवायामध्ये याचा समावेश आहे. याला वेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटनांनी बंदी घातलेली आहे तरीही तो पाकिस्तानमध्ये होता. आणि आता पाकिस्तानी मीडियाची पाकिस्तानी लष्कराची मीडिया ब्रीफिंग मी ऐकली. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आमच्या 6 ठिकाणावरती स्ट्राईक झाला, 24 वेळेला तो स्ट्राईक केला आणि त्या 24 वेळेच्या स्ट्राईकमध्ये 8 लोक जखमी झालेत, 8 जण मयत आहेत, 2 मिसिंग आहेत आणि 35 जण जखमी आहेत. स्वतः अझर मसूद सांगतोय की माझ्या कुटुंबातले 5 जण गेलेले आहेत. म्हणजे काय तर कोणतीही अधिकृत आकडेवारी ते देणार नाहीत, केवळ माइंड गेम खेळतील अशा पद्धतीनं आता दिसतंय चित्र. पण आपल्याला जे हवं होतं ते पहिल्या टप्प्यामध्ये केलंय. आणि माझ्या मते आज आपले पूर्वी लष्कराचे प्रमुख राहिलेले मराठी नरवणे यांचा जो ट्विट आहे की अभी तो खेळ सुरू हुआ आहे किंवा आत्ता त्याची सुरुवात आहे ते फार महत्त्वाचं आहे. कारण भारत इथपर्यंत थांबेल असं वाटत नाही. या इथून पुढे काही शोकसभा होतील, काही अंत्ययात्रा निघतील, त्याच्यावरती भारताचं पूर्ण लक्ष आहे. संरक्षण दल त्याच्यावरती पूर्ण लक्ष ठेवू नये असं म्हणतायत. हा जो अझर मसूद आहे त्याच्या संदर्भातली ही कारवाई ही अनेक भारतीयांना दिलासा देणारी असेल. कारण 26/11चा हल्ला आहे, पहलगामचा हल्ला आहे, पुलवामा अटॅक आहे. तर ह्या सगळ्यामध्ये हाच तो दहशतवादी होता की जो प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन करत होता. अगदी खरं आहे. आणि कितीही पत्रकं जरी काढली तरी सुद्धा मसूद अझरबद्दल जर कळवळा आला पाकिस्तानला तर मात्र भारतासाठी ही नामी संधी असणार आहे की अशा कुख्यात दहशतवाद्याच्या पत्रकाला किंवा त्याच्या बोलण्याला बळी पडणारा हा पाकिस्तान नेमका कसा दहशतवाद पोचेल. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी राहुल. आणि तुर्तास इथे घेतो एक छोटासा ब्रेक. पाहत रहा NDTV मराठी.